शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने येथील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर भव्य निदर्शने करून शेतकऱ्यांना कोणत्याही अटी शर्तींशिवाय संपूर्ण कर्जमाफी द्यावी, शेतीमालाला योग्य भाव द्यावा, सलग 12 तास सुरळीत वीज पुरवठा करावा, अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांसाठी जाहीर करण्यात आलेल्या 33,000 कोटी रुपयांच्या विशेष मदत पॅकेजची तातडीने अंमलबजावणी करावी, तसेच पीक विमा कंपन्यांच्या मनमानीला आळा घालून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना न्याय द्यावा यासह विविध मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकारी वार्षिकवाड येथे यांना देण्यात आले. निवेदनात म्हटले आहे की राज्य सरकारने नुकतीच अनेक अटी व शर्ती घालून कर्जमाफीची घोषणा केली असली तरी प्रत्यक्षात ही योजना कर्जमाफी नसून कर्ज वसुलीची योजना असल्याचं स्पष्टपणे दिसून येत आहे. या योजनेमध्ये प्रामुख्याने सन 2019 ते 2025 या कालावधीचा उल्लेख करण्यात आला असून यापूर्वी झालेल्या कर्जमाफीचाही लाभ अनेक शेतकऱ्यांना मिळालेला नाही. नियमित कर्जफेड करणारे असोत किंवा थकीत शेतकरी असोत, सर्वांवर अन्यायकारक अटी लादण्यात आल्या. भीक नको पण कुत्र्यावर अशा स्वरूपाची या अटी असल्याची टीका निवेदनातून करण्यात आली आहे. सातबारा कोरा करू असे आश्वासन देणारे सरकार आज फसव्या कर्जमाफीच्या गाजावाजा करत शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळण्याचे पाप करत आहे. त्यामुळे कोणत्याही प्रकारची अटी शर्ती न लावता सर्व शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी द्यावी अशी ठाम मागणी करण्यात आली आहे. स्वराज्य न्यूज साठी तालुका प्रतिनिधी जीवन जाधव, लातूर.